मुद्दा म्हणून पत्रकार परिषद यासाठी ठेवली होती की इथेनॉल हा विषय पूर्ण देशभरामध्ये एक सेन्सिटिव्ह विषय झालेला आहे आणि पंजाब सरकारने इथेनॉलला बॅन केलंय असं पंजाब सरकारने डिक्लेअर केल्यामुळे विधानसभेमध्ये पण त्यांचा गोंधळ झाला आणि पंजाबच्या शेतकऱ्यांना इथेनॉल हवं आहे आणि तिथल्या राज्य सरकारने ते इथेनॉल बॅन केलेलं आहे आणि कुठल्याही राज्यांनी असे निर्णय घेणे चुकीचे आहे म्हणून आज ही प्रेस घेण्यात आली। इथेनॉल हे शेतकऱ्याचा हक्क आहे। शेतीतून निघणाऱ्या पदार्थावर प्रक्रिया होऊन इथेनॉल बनतं, त्याच्यामुळे शेतीमालाचे भाव वाढण्याची शक्यता सगळ्यात जास्त इथेनॉलमुळे आहे आणि म्हणून इथेनॉलला जर बॅन केलं तर शेतकऱ्याचं भवितव्य धोक्यात घालणं हे आहे। म्हणून हे होऊ नये आणि जे काही आजकाल सोशल मीडियावर इथेनॉलमुळे गाड्या खराब होतात, इथेनॉलमुळे हे होते ते होते, इथेनॉलनी मुंग्या लागतात, अशा जे काही अफवा आहेत ह्या चुकीच्या आहेत। इथेनॉल हे अल्कोहोलचं पुढचं प्रमाण आहे, प्युअर प्रमाण आहे आणि त्याला मुंग्या लागण्याचा तर विषयच नाही। राहिला प्रश्न इफिशियन्सीचा, इफिशियन्सी 1-2% कमी जरी होत असेल तर भविष्यामध्ये पेट्रोलचं जर शॉर्टेज झालं तर पेट्रोलचे भाव आकाशाला टेकतील, त्यावेळी इथेनॉलच आपल्याला वाचवू शकते सर्वसाधारण मिडल क्लासच्या वाहन चालकाला किंवा वाहन धारकाला। आणि म्हणून इथेनॉलला विरोध करणं म्हणजे भारतीय शेतकऱ्याला विरोध करणं आहे, शेतीमालाला विरोध करणं आहे। याच्यासाठी जागरूकता म्हणून नांदेड शेतकरी संघटनेने मला इन्व्हाइट केलं। मी दिल्लीला काल प्रेस घेऊन आलो, आज नांदेडमध्ये प्रेस ठेवली। जिल्हा प्रमुख आमचे शिवाजीराव शिंदे, वडजे, कोंडेकर, रामराव हे सगळी मंडळी म्हटली की आपण इथं प्रेस घ्यायची। इथेनॉलला वाढता विरोध आहे, या समर्थनात आपण नांदेडला कोणतं मोठं आंदोलन करणार आहात किंवा महाराष्ट्रामध्ये कोणतं? महाराष्ट्र सरकारने जर ह्याच्या विरोधात इथेनॉलच्या विरोधात काही निर्णय घेतील तर आम्ही आंदोलन मोठं घेऊ। इव्हन आम्ही पंजाबमध्ये आंदोलन करण्याची प्लॅनिंग करतोय। पंजाब म्हणजे ऑल इंडिया किसान कोऑर्डिनेशन तर्फे आम्ही पंजाबमध्ये मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत आणि तिथं सर्व पत्रक वगैरे चालू आहे। शेतकरी संघटनेच्या वतीनं आणि ऑल इंडिया किसान कोऑर्डिनेशन कमिटीच्या वतीनं दिल्ली येथे एक समिती गेली, ऑल इंडिया किसान कोऑर्डिनेशन कमिटीची। शेतकरी संघटनेसारखे प्रत्येक राज्यामध्ये संघटना आहे जी शरद जोशींनी त्या काळामध्ये निर्माण केली। प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळं नाव आहे। आंध्रामध्ये, तेलंगणामध्ये आणि कर्नाटकामध्ये रयत संघा म्हणून आहे। गुजरातमध्ये त्याचं नाव खेडूत समाज आहे। भारतीय किसान युनियन पंजाब आणि हरियाणामध्ये आहे आणि उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आहे। अशा वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या संघटना आहेत। या संघटनेतर्फे आम्ही इथेनॉलच्या बाबतीत कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि नितीन गडकरी ट्रान्सपोर्ट मिनिस्टर यांची आम्ही भेट घेतली। शिवाय एक खाजगी भेट आम्ही दिल्लीच्या राज्यपालांची पण घेतली। पण या दोन ज्या महत्त्वाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या ज्या भेटी होत्या त्या प्रामुख्याने ह्या होत्या की इथेनॉलचा जो गदारोळ देशभर चालू आहे तो चुकीच्या पद्धतीनं चालू आहे। इथेनॉलनं गाड्या खराब होतात, इथेनॉलनं हे होतं, इथेनॉलनं ते होतं। तुम्हाला जे काही शंका असेल तुम्ही मला विचारू शकता, पण त्याच्या विस्तारित मांडण्याच्या अगोदर शेतकरी संघटनेचे म्हणजे भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष म्हणा किंवा ऑल इंडिया किसान कमिटीचे अध्यक्ष म्हणा, 1981 साली एका कारखान्याच्या पंजाबमधल्या एका कारखान्याच्या मोर्चामध्ये ते केले होते आणि त्यावेळी इथेनॉलची डिमांड केली होती। त्याच्यानंतर शरद जोशींनी 2008ला औरंगाबादला म्हणजे संभाजीनगरला आजचा एक मोठी परिषद घेऊन इथेनॉल किती महत्त्वाचं आहे, त्यावेळी इथेनॉलला शरद जोशीनं दिलेलं नाव आहे शेततेल। शेततेलाची निर्मिती झाली पाहिजे अशी मांडणी शरद जोशी साहेबांनी त्यावेळी केली होती।